श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस आणि या दिवशी खास करून पितरांची सुद्धा पूजा केली जाते. देवदेवतांच्या पूजेसाठी जितका हा दिवस महत्त्वाचा आहे तेवढाच हा दिवस पितरांसाठी सुद्धा खास आहे आणि पूर्वजांचे ऋण फेडण्याचा म्हणून हा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण केले जाते. मातीचे मडके ज्याला आपण कर म्हणतो तो आणून त्यामध्ये पाणी भरून त्याची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे काही लोकांना आपल्या पितरांच्या नावाने जेवायला सुद्धा घातले जाते. या दिवशी ब्राह्मणांना दान भोजन दिले जाते. या दिवशी सुखसमृद्धीसाठी केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या देवतेंची कृपादृष्टींचा कधीही क्षय होत नाही. अक्षय या शब्दामध्येच आहे कधीही क्षय न होणारे, कधीही विनाश न पावणारे. अक्षय तृतीयाच्या दिवशी मनुष्य जे काही कर्म करतो ते कधीही क्षयाला जात नाही. त्याचे अक्षय पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना जो आपण निवेद्य दाखवतो ते निवेद्य काय असावा, तो निवेद्य कसा असावा, निवेद्यामध्ये आपण कोणते पदार्थ ठेवावेत, कोणते पदार्थ हे निवेद्यामध्ये चुकूनही नसावेत, त्याचप्रमाणे पितरांच्या जेवणाचे ताट कसे तयार करावे, पितरांच्या नावाने आपण कोणाला जेवू घालावे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अतिशय शेवटपर्यंत नक्कीच पहा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. चुकूनही काळ्या रंगाची वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत. आणि बघा, देवाचा निवेद्य आपण ज्याप्रमाणे दाखवतो तर त्याच्या अगदी उलट पितरांचा निवेद्य तयार केला जातो. प्रत्येक भागानुसार निवेद्यातील पदार्थ जे आहेत तर ते बदलत असतात. आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ ही जी वेळ आहेत तर ती देवासाठी आणि दुपारची वेळ आहे ती पितरांसाठी मानली जाते. त्यामुळे पितरांचा जो निवेद्य आहे तर तो आपल्याला दुपारी 12 वाजता दाखवायचा आहे. पितरांच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार ते आपल्या घरातील असावे, आपण विकत घेतलेले नसावे. कोणाकडूनही मागून आणलेले पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही. शिळं अन्न नको. पितरांच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी घ्या. आता पितरांच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत तर आपल्याला जसं शक्य असेल तसं पितरांसाठी स्वयंपाक बनवू शकतो. फक्त पुरणपोळीचा आपण स्वयंपाक करू शकतो किंवा मग आपण अनेक असे काही पदार्थ आहेत जे पितरांना प्रिय आहेत तर ते सुद्धा आपण बनवू शकतो. आता कोणकोणते असे पदार्थ आहेत तर या दिवशी आपण पुरणपोळी, त्याबरोबर तांदळाची किंवा गव्हाची खीर, उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे. पण आता उडदाचे वडे जर आपण बनवणार असू तर इतर वेळेला आपण त्या वड्यांना होल पाडतो आणि पितरांच्या नैवेद्यामध्ये मात्र होल पाडायचं नाही. त्यानंतर कढी, कटाची आमटी, वरण, भात, भाज्या. मग यामध्ये आळू, गवार, भेंडी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, डांगर, बटाटा, तर अशा भाज्या आपण बनवत असतो. गवार जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्या शेंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अख्ख्या तशाच बनवायच्या आहेत, त्यामध्येच मोडायच्या नाहीत. सर्व प्रकारच्या चटण्या, त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा. कोशिंबीर सर्व प्रकारच्या चालतील. पंचामृत असावं. त्याचप्रमाणे काकडी, त्यानंतर फळाच्या फोडी जसं की चिक्कू असेल, केळी, सफरचंद या फळाच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, वड्या म्हणजे थापी वड्या असतील. त्याचप्रमाणे पितरांचे आवडते मध, खीर, शुद्ध तूप यांच्या जेवणामध्ये अवश्य समावेश करावा. त्याचप्रमाणे भजी, पापड, कुरडी, लिंबू आणि एक आल्याचा तुकडा. तर असा जो नैवेद्य आहे तर आपण बनवू शकतो. मात्र उकडलेले, आंबट, खारट हे पदार्थ पितरांच्या जेवणाच्या ताटामध्ये टाळावेत. तसेच कांदा, लसूण युक्त पदार्थ देखील टाळावेत. तसेच शेवगा, वांगे, गाजर यांचा पितरांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका. शुद्ध मनाने पवित्र राखून श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा. पितरांच्या जेवणाचे ताट वाढायचे. आता आपण ही निवेद्याचे ताट जे आहे तर ते ताट आपण केळीच्या पानावरती वाढू शकतो. कारण पितरांचा निवेद्य आपण जेव्हा ठेवतो तर त्यावेळेला केळीच्या पानाला महत्त्व आहे. परंतु प्रत्येकाला निवेद्य हा केळीच्या पानावरती ठेवणे शक्य होत नाही.
त्यामुळे आपण ताट घेऊ शकतो. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, केळीचं पान घेतलं तर त्याला मध्यभागी साजूक तूप लावायचं आहे आणि ताट घेतलं तर सुद्धा आपल्याला याच पद्धतीने ते ताट वाढायचं आहे. त्याप्रमाणे प्रथम आपल्याला पितरांचे ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो, त्याच्या अगदी उलट क्रमाने, विरुद्ध क्रमाने पितरांचे ताट वाढतात. बघा, मीठ आणि लिंबू देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो. तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू पितरांच्या ताटामध्ये वाढायचं आहे. याचं कारण असं, पितरांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही, म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं. भाज्या एका बाजूला वाढायच्या. समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा, डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या. मध्यभागी भात वाढायचा. भात करताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा मोत करतो आणि तो वाढतो, तसं न करता चमच्याने भात वाढायचा. भात वाढण्या अगोदर शुद्ध तूप वाढा, उलट क्रमाने वाढायचं. प्रथम शुद्ध तूप, त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा. पळीने किंवा चमच्याने वाढा. त्याच्यावरती मग वरण वाढायचं. त्याच्या शेजारी कढी, खीर वाटीमध्ये वाढायची. म्हणजे ओबडधोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचं कारण असं केल्याने त्या अन्नामधले रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. भजे, वडे, सांबर, पापड, कुरडे, तळलेले जे पदार्थ असतात ते ताटासमोर वाढावेत. उजव्या बाजूला भाज्या, डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, सर्व प्रकारच्या चटण्या, पंचामृत वाढावं आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे. मध्यभागी शुद्ध तूप, त्यावरती भात, मग वरण, शेजारी कढी, खीर आणि शेवटी यामध्ये एक आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे. तो कशासाठी ठेवायचा, तर नैवेद्यामध्ये जर काही कमी असेल तर आपल्याला त्याची क्षमा मिळावी म्हणून हा आल्याचा तुकडा आपली एक क्षमा प्रार्थना म्हणून आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा ठेवला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्याचं ताट जे आहे तर ते वाढायचं आहे. अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं. पितरांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो. देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवरती मंडल तयार करतो, चौकोनी मंडल तयार करतो, म्हणजेच पाण्याचा चौकोन करतो. पितरांना ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा, म्हणजेच वर्तुळ करायचं. त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने, म्हणजे घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं. असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. जेवणा अगोदर आठवणीने गाय, कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा. तो घास कसा ठेवावा, हा मंत्र म्हणावा, ते पुढे पाहूया. पण पितरांच्या दिवशी याचक असतील, भिकारी असतील, दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहेत, उपाशी आहेत, अशांना अन्नदान अवश्य करावं. सत्पात्री दानाला पितरांच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप महत्त्व आहे. म्हणून अन्नदान करा, वस्त्रदान करा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या पितरांचा स्वयंपाक करताना, पितरांचं जेवण बनवताना, तसेच पितरांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत. असं केल्याने आपले पितृ लवकर आपला नैवेद्य ग्रहण करतील, आपलं अन्न ग्रहण करतील, संतुष्ट होतील, त्यांना शांती लाभेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न ज्या वेळेला पितृ ग्रहण करतात ते अक्षय असतं, म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं, त्यांना शांत ठेवतं. त्यामुळे आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते. पितरांचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावेत. ब्राह्मण भोजन किंवा पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न खाऊ नये. अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये. पितरांचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका, शांतता ठेवा, दुःख करू नका. प्रसन्न मनाने पितरांचा स्वयंपाक करावा. पितरांचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये, मोठमोठ्याने हसू नये. घरामध्ये ब्रह्मचार्य पाळायचं, भांडण तंटा होऊ द्यायचा नाही.
शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे. पितरांना स्वच्छता फार आवडते. त्याचप्रमाणे पितरांचे जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपले जर तोंड असेल तर चालेल. दक्षिणेकडे मुख करून स्वयंपाक करू नका. जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं. कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका. जसा आपण आनंदाचा क्षण एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो, तसा आग्रह देखील करायचा नाही. आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात, आवर्जून त्याचा स्वयंपाकामध्ये समावेश करायचे. पितरांचे स्मरण करायचं. तसंच पितरांच्या जेवणाला नावही ठेवायचं नाही. त्याचं कौतुकही करायचं नाही. तो प्रसाद असतो. प्रसाद समजून तो ग्रहण करावा. बघा, आपले पितृ जे आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात. त्याचप्रमाणे गायीची आपण सेवा केली तरीसुद्धा पितरांचा आशीर्वाद मिळतो. आणि कुत्रा जे आहे तर त्याला सुद्धा आपण या दिवशी निवेद दिला तरीसुद्धा आपले पितृ जे आहेत तर ते प्रसन्न होतात. आता आपण जो या दिवशी स्वयंपाक करतो तो म्हणजे पुरणपोळीचा जो स्वयंपाक करतो, त्यामध्ये पहिली जी पोळी किंवा चपाती असेल ती गायला द्या. दुसरी पोळी कावळ्याला आणि शेवटची पोळी कुत्र्याला आपल्याला बनवायची आहे. पहिली पोळी बनवताना तिला तूप लावायचं आहे आणि आपल्याला ही पोळी गायला खायला देताना त्या पोळीवरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि गायला ती पोळी आपल्याला खायला घालायची आहे. त्यानंतर कावळ्याला निवेद ठेवताना संपूर्ण निवेद घ्यायचा आहे, कारण या दिवशी कावळ्याला खूप महत्त्व आहे. आपण जे पूर्वज आहेत तर ते कावळ्यांच्या रूपामध्ये असतात. कावळ्यांना निवेद देताना आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम, वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या भोजनाचा स्वीकार करावा. त्यानंतर शेवटची पोळी जी आहे तर ती आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि ती पोळी आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे. आणि ही पोळी देताना आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत. त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे. त्यांनी तो स्वीकार करावा असे म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. तसेच या दिवशी आपण कर आणि पितरांची पूजा करत असतो. पितरांचे जे फोटो आहेत तर त्यांची पूजा, त्यासोबतच करा जे आहे तर त्याची पूजन या दिवशी केली जाते. कर व पितरांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या व्यक्तींना जेवायला घालायचे आहे. आपण आता पितरांच्या नावाने कोणाला जेवायला घालायचं आहे तर आपल्या घरातील जर पुरुष गेलेला असेल तर एका पुरुषाला जेवायला घालायचं आहे. जर अगोदर पुरुष आणि त्यानंतर त्याची पत्नी गेली असेल, एक पुरुष व एक विधवा स्त्री यांना जेवायला घातले जाते. आणि जर सवाशण स्त्री गेलेली असेल तर सवाशण स्त्री आपल्याला जेवायला घालायचं आहे. परंतु आपण ज्या व्यक्तींना जेवायला घालणार असू तर त्या व्यक्तीचे पूर्वज हे जिवंत नसले पाहिजे. म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला आपण जेवायला घालणार आहोत तर त्यांना आईवडील जे आहेत तर ते नसावेत. त्यांचे आईवडील मृत पावलेले आहेत तर अशाच व्यक्तींना आपण पितरांच्या नावाने जेवायला घालू शकतो. ज्या व्यक्तींना आपण जेवायला घालतो तर त्यांना जेवायला बसवण्या अगोदर जेव्हा आपण जेवणाचे ताट वगैरे ठेवणार असू तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला एक अगरबत्तीसुद्धा लावायची आहे. त्या व्यक्तीच्या कपाळाला बुक्का किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे. त्या व्यक्तीच्या आपल्याला पाया पडायचे आहे. ही माहिती आपल्याला आवडलीच असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.